इथे आपल्या सर्व प्रेक्षकांना वाटत असतं की ह्या रंगमंचावरती इथे सर्व आपले नृत्य सादर करत असतात. इथे कोरिओग्राफर्स बसलेत, ज्युरी बसलेत, महागुरू बसलेत आणि आपण दोघं. हे सगळं खूप सोपं आहे पण हे खूप अवघड आहे. हां, म्हणजे ॲब्सोल्युटली अवघड आहे. आणि आय एम शुअर दे ऑल अग्री. कारण कलाकाराचं आयुष्यच फार खडतर असतं पुष्कर, नाही का? आपलंच काय, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रोफेशन काही असो, सकाळी उठलं की देवानी आज आपल्यासाठी कोणता खेळ मांडला आहे हे तुम्हालाही माहिती नसतं आणि आम्हालाही माहिती नसतं. आणि हे खेळ वेगवेगळे असतात बरं का. काही चांगले असतात, काही दुर्दैवाने वाईट असतात. पण खेळ जो काही असेल त्याला हसतमुखाने सामोरं जावं लागतं. यही जिंदगी आहे दोस्त. आपण बघूया की आपल्या पुढच्या जोडीसमोर कोणता खेळ मांडलाय आणि कोणता खेळ ते आपल्या समोर मांडतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत यांचं. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा, वनवायोरी पेटला. खेळ मांडला सार आधार कुणाचा नाही. फेगाळल्या भुई परिजीन अंगार जीवाला जाळी. करपल रान देवा जळल शिवार, तरी नाही धीर सांडला. खेळ मांडला मला असं वाटतं की आपण खरंच खूप भाग्यवंत आहोत की आपण सुस्थितीत आहोत. आपल्यापेक्षा खूप मोठे प्रॉब्लेम्स, खूप मोठ्या समस्या घेऊन जगात असंख्य लोक जगत आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा डान्स परफॉर्मन्स तुम्ही केलात, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. स्वप्नील दादा, खरं सांगू का, मी म्हणजे 12th नागपूरला होतो आणि आजी आजोबांचं शेत पण आहे. मी शेतात जायचो तर विदर्भाच्या शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की ते बघितल्यावर अश्रू हे फार छोटी गोष्ट आहे तुमच्यासाठी. म्हणजे प्रत्येकजण रडतोच. पण एक सगळ्यात जास्त दुःख जे मला वाटतं की त्या शेतकऱ्यांमुळे आज आपण हे कपडे घालतो, खातो, पण त्यांच्या मुलांना ना कपडे असतात ना खायला असतं. या परफॉर्मन्सने आम्ही फार तर काही करू नाही शकलो, पण त्या विदर्भाच्या शेतकऱ्यालाच नाही तर पूर्ण भारताच्या शेतकऱ्याला मी म्हणतो एकापेक्षा एकच्या टीमतर्फे आम्ही सलाम करतो. तुम्ही नसता तर आम्ही इथे खरंच काहीच नसतो. मी शेतकऱ्यांची जी अवस्था असते जेव्हा ते पेरणी करतात, मी स्वतः ती डोळ्यांनी बघितलेली आहे की असंच बाळ कुठेतरी झाडाला लटकवलेलं असतं. आणि मी स्वतः प्रात्यक्षिकसुद्धा केलेलं आहे भात कसा लावतात ते. तेव्हा ते अंगठे कसे दुखत असतील त्यांचे.
चिखलामध्ये एवढे पाय आत जातात त्यांचे. मला सगळ्या जनतेला हे सांगायचं आहे की त्या शेतात पेरणी करताना त्या बाळाचे अश्रूसुद्धा पडलेले असतात आणि ते शेतकऱ्यांचं घाम. तर आपण जेव्हा जेवतो तेव्हा कृपा करून कोणी अन्नाची नासाडी करू नका, कारण ते खूप अनमोल असतं, खूप अनमोल असतं. आहे, सत्य परिस्थिती आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. अशा पद्धतीने तुम्ही डेडिकेट करतात, मला वाटतं कधी ना कधी ती नक्की सुधारेल. बी पॉझिटिव्ह अबाउट इट. अक्षरशः शेवटच्या पॉईंटला पण तुम्ही धड नाचताय आणि तो फाशीचा फंदा जेव्हा येतो ते तुम्ही बघतात, म्हटलं अरे का थांबवलं डान्स, तितक्यात त्याची किंकाळी. इट वॉज अमेझिंग. महेश, मला या संबंध ॲक्टमधली एक गोष्ट जी सगळ्यात आवडली, त्याने आत्महत्या नाही केली, हे तुझ्यातला पॉझिटिव्ह जो माणूस आहे कदाचित त्याच्यामुळे हा एंड असेल आणि तो जास्त आवडला मला. आणि इट वॉज टू गुड, खूपच सुंदर. सुरुवात झाली तेव्हा मला वाटलं आई ग पुन्हा का कंटेम्पररीचाच आधार घेतलाय, पण नाही. जिकडे ते फोकचं म्युझिक आलं तिथे त्या ज्या सगळ्या मुवमेंट्स होत्या त्या माइंड ब्लोईंग होत्या. गाण्याला तुम्ही जास्त रिच बनवलंय त्याबद्दल. इथे सगळ्यात जास्त हेच आहेत म्हणून हे. पूजा वैभव, महेश, अत्यंत हृदयस्पर्शी हा परफॉर्मन्स झाला. परफॉर्मन्स नाही म्हणता येणार ह्याला भावना म्हणू शकतो आपण. शब्द नाही आहेत. इथेच नाही लागलं, पूर्ण शरीराला लागलं. जास्त बोललो तर कदाचित कंट्रोल नाही होणार, त्यामुळे